बातमीने आपण मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवात करूया। बातमी अशी आहे मंडळी की पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागातील रेव पार्टी प्रकरणामध्ये आता अटकेतील 7ही आरोपींवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे। माझ्यावर ट्रॅप लावण्यात आलेला आहे असा युक्तिवाद जो आहे तो खेवलकरांचे वकील यांनी खेवलकरांच्या बाबतीत केलाय। खेवलकरांचे वकील तपासात काहीच प्रगती नाहीये असं म्हणतात। प्रांजल खेवलकरांच्या वकिलांनी त्या ठिकाणी दावा केलाय आणि त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं की मुलींना त्या ठिकाणी पाठवून माझ्या अशिलाच्या विरोधात ट्रॅप रचण्यात आला असं देखील खेवलकरांच्या वकिलांनी म्हटलं। टेबलवर महिलांची बॅग होती, त्यात अंमली पदार्थ सापडलेत, कोकेन असल्याचं सांगितलं जात आहे। आरोपीचे वकील यांनी याबद्दल आपले मुद्दे उपस्थित केलेले आहेत। मी नाहीच आणलं तर मला कुठल्या आधारे पीसी मागतायत, राजकीयरित्या अडकवण्यासाठी हा सर्व डाव असं देखील खेवलकरांचे वकील ईशा सिंग खेवलकरांच्या वकिलांनी म्हटलं। ईशा सिंग यांच्याकडे गांजा सापडला आहे, केवळ राजकीय हेतूसाठी माझा बळी दिला जातोय। एक महिला राजकारणात आहे म्हणून तिच्या नवऱ्याला अडकवलं जात आहे। ईशा सिंग ही महिला मला अडकवण्यासाठी प्लॅन केली गेली होती असं देखील या ठिकाणी म्हणण्यात येतं। आणि खुद्द या विषयाला घेऊन रोहिणी खडसे यांनी देखील न्यायालयामध्ये युक्तिवाद केल्याचं आपण पाहतोय। काही महत्त्वाचे मुद्दे यावेळी युक्तिवाद करत असताना प्रांजल खेवलकर यांच्या वतीने मांडण्यात आलेले आणि एक महिला राजकारणी, मी एक महिला राजकारणी आणि मला आणि माझ्या नवऱ्याला अडकवलं जातंय असा युक्तिवाद देखील करण्यात आलाय। हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावरती योग्य वेळी माझी संपूर्ण भूमिका मांडणार। धन्यवाद। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या बरोबर आहेत। अभिजित, न्यायालयात नेमका काय युक्तिवाद झाला? विशाल, पहिल्यांदा थोडीशी दुरुस्ती आहे की रोहिणी खडसे या स्वतः वकिली पोशाख घालून जरी कोर्टात हजर होत्या तरी त्यांनी कुठलंही वकीलपत्र त्यांच्या पतीचं घेतलं नाही किंवा कुठलाही युक्तिवाद त्यांनी केला नाही। अजूनही आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या वतीनं विजयसिंह ठोंबरे पाटील यांनीच आजही युक्तिवाद केला। युक्तिवादाचे दोन महत्त्वाचे मुद्दे हेच होते की मी कुठल्याही ड्रग्सचं सेवन केलं नाहीये, ब्लड सॅम्पलला तरीही मला कोठडी का मागितली जाते, माझ्यावरती हा ट्रॅप रचला गेला आहे। पुन्हा एकदा त्यांनी त्याची हा सगळा राजकीय प्रेसलेला ट्रॅप आहे, केवळ आणि केवळ मला अडकवण्यासाठी पोलीस हा सगळा ट्रॅप रचला होता। यासह ईशा सिंग जी महिला आहे या सगळ्या प्रकरणातले 6 नंबरचे आरोपी आहे, जिच्या बॅगमध्ये काही पुड्या जे गांजाच्या असतील किंवा ड्रग्सच्या असतील सापडल्याचा दावा पुणे पोलिसांनी FIR कॉपीमध्ये केला होता। तिला आज खरं तर पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी जामीन मागितला। त्यानंतर जे आरोपीचे वकील आहेत प्रश्न केला की जिच्याकडे हा गांजा किंवा कोकेन सदृश पदार्थ सापडला आहे तिला मात्र जामीन आणि मला पुन्हा पोलीस कोठडी का मागितली जाते। कुठल्याही ड्रग्सचं सेवन केल्याचं कुठेही निष्पन्न झालं नाही किंवा मी ड्रग्स मागवल्याचं किंवा इतर अंमली पदार्थ मागवल्याचं निष्पन्न झालं नाहीये। केवळ आणि केवळ माझी बदनामी व्हावी, माझी पत्नी जी आहे ती राजकीय महिला आहे, राजकीय करिअर धोक्यात यावं म्हणून हा सगळा डाव रचला गेल्याचा युक्तिवाद जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी म्हणजे प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी कोर्टात केलेला आहे। कुठल्याही प्रकारची रेव पार्टी नव्हती, तर ही केवळ ड्रग हाऊस पार्टी होती, यात कुठलाही अंमली पदार्थ सापडला नाही आणि केवळ जी क्वांटिटी सांगतायत तेवढा जर अंमली पदार्थ असता तर अजून माझं ब्लड सॅम्पल का आलं नाही म्हणून मी कुठल्याही प्रकारचं ड्रग्स सेवन केलं। दुसरीकडे पुणे ते 4 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे त्या या 5ही आरोपीची जे पुणे कथित ड्रग्स प्रकरण म्हटलं जाते आता त्या 5ही आरोपीची तपास अधिकारी जे आहेत त्यांनी सांगितलं की राहुल नावाचा अजून एक आरोपी आहे जो यांना हुक्का बनवून देत होता। या सगळ्या ज्या हॉटेलमध्ये किंवा ज्या सूटमध्ये ही पार्टी झाली तिथं तो 3 दिवस मुक्कामी होता। सूट खेवलकर यांच्या नावावर फरार झाल्याचा दावा पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी कोर्टात केला किंवा मग ड्रग्स कुठून आलं याचा पुन्हा शोध घ्यायचा आहे। काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट जप्त केले त्याविषयी चौकशी करायची आहे हे सांगतानाच सरकारी वकिलांनी आणि तपास अधिकाऱ्यांनी हे देखील सांगितलं की ड्रग्स कुठून आणले हे विचारल्यानंतर ही 7ही आरोपी एकमेकांकडे हात करतायत, चौकशीत कार्य करत होता म्हणून पोलीस कोठडी मारली होती। पण आरोपींच्या वकिलांनी या सगळ्या गोष्टीचं खंडन केलंय आणि लवकरात लवकर MCR द्यावा असं सांगण्यात आलंय। विशाल, धन्यवाद अभिजित या सगळ्या तपशिलाबद्दल।
एकनाथ खडसेंच्या जावायला अटक करण्यात आल्यानंतर एकनाथ खडसे आक्रमक झालेत. रेव्ह पार्टीच्या नावाखाली आमची बदनामी सुरू आहे. मात्र नाच गाणं नाही, लेझर लाईट नाही, केवळ 5 ते 7 लोक एकत्र आले तर रेव्ह पार्टी होते का? रेव्ह पार्टीची व्याख्या काय असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारलाय. तर जावयावर पाळत ठेवली जात होती आणि पोलिसांकडूनही ठेवली जात होती. या संदर्भातले पुरावे असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला. दरम्यान कुणाच्या तरी सांगण्यावरनं कारवाई करण्यात आली असं खडसे म्हणाले. ड्रग्सचा अहवाल येत नाही, मग अल्कोहोलचा अहवाल कसा येतो असं म्हणत ससून हॉस्पिटलच्या कारभारावरही खडसेंनी शंका उपस्थित केली. त्याचबरोबर प्रायव्हेट लाईफचे व्हिडिओ व्हायरल करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवालही खडसेंनी पोलिसांना विचारला. दोन ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता. मग 2.7 करणं त्या ठिकाणी गांजा दाखवणं, या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे. मुळात 7 जण बसलेले आहे. तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, कोणत्याही प्रकारचे लेझर वेझर सारखे लाईट नाही आहे, कोणत्याही प्रकारचे दारूचे फार मोठे भंडार नाही आहे. जे शेकडो माणसं असतात त्याला रेव्ह पार्टी म्हणतात असं माझं मत आहे, माझं समज आहे. पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की 7 जणांचा रेव्ह पार्टी होऊ शकते का? की प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव्ह पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे. एक लॅपटॉप 4 वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले, आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं, त्याची माझी वर्ष आहे. पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे? पोलिसांना कोणी अधिकार दिला आमच्या फॅमिली फोटो छापायचा? माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता? कुणी अधिकार दिला? आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे करत आहेत? कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे. पोलीस बावल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी हे केलं पाहिजे, म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही, ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही, ते एक वैद्यकीय क्षेत्रातलेलं नावाजलेलं नाव आहे. अशा स्वरूपामध्ये खोटं त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल आहे आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं. वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला 2 ग्रॅम 0.7 काहीतरी ml, तो जो सापडला तो एका मुलीच्या पर्समध्ये सापडला, हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामधलं दिसतंय. पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात, लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात. एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे, या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही? पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या जे माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. त्यांनी ज्या ठिकाणी गेले 2-3 ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे. मी त्यांनी असं सांगितलं नाही, त्यांचे व्हिज्युअल्स आहे, व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं. ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर. मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे? त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओज आहे. यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं. यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता. बाकीच्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं. हिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही. परंतु यांना पहिल्या क्रमांकाचं करणं, वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं, एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं, म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे. यानंतर बघूयात पोलिसांनी कुठलेही फोटो व्हिडिओ लीक केले नाहीत. पोलिसांचं काम पारदर्शक आहे असं प्रत्युत्तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलंय. कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही, हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल. ही युग टेक्नॉलॉजीची आहे, पारदर्शकताची हे आहे. लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील
तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही. ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल.